My screen is visible? Yes, ma'am. Yes, ma'am. I am visible? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. Now what we see in the last lecture? Hammer mill and ball mill. ओके. बॉल मिलचं आपण फक्त प्रिन्सिपल बघितलं होतं. हॅमर मिल आपण कन्स्ट्रक्शन वर्किंग युजेस डायग्राम वगैरे आपण सगळं बघितलं होतं. फक्त बॉल मिलचं आपण काय बघितलं होतं तर प्रिन्सिपल बघितलं होतं. ओके. Ball mill is also known as another name of ball mill. Tumbling. Yes, tumbling mill or pebble mill. Okay. Ball mill known as a tumbling mill. A pharmaceutical ball mill is a type of grinder and used to grind or blend the material while manufacturing the various dosage form. Dosage form आपण manufacturing करताना जे काही grinding and blending आपण वापरतो तर आपण कशासाठी कोणत्या इन्स्ट्रुमेंटनी ग्राइंडिंग और मिलिंग करतो तर बॉल मिलनी. Then principle. A ball mill works on the principle of impact between rapidly moving balls and the powder the material with both enclosed in a hollow cylinder. Hollow cylinder means काय तर हे hollow cylinder आहे. ह्याच्यामध्ये जे काही बॉल्स असतील आणि जे काही आपलं फीड मटेरियल आहे त्याच्यामधला जो काही इम्पॅक्ट आहे त्याला आपण त्या प्रिन्सिपलवर आपलं जे काही बॉल मिल आहे ते वर्क होतं. ऍट द लो स्पीड द बॉल्स रोल ओव्हर इच अदर. लो स्पीड मध्ये काय होतं तर बॉल्स रोल इच अदर होतात. अँड ऍट्रेशन मीन्स रबिंग ऍक्शन. रबिंग ऍक्शन होते विल बी प्रोडॉमिनेट मोड ऑफ ऍक्शन. ती कशी आहे ऍक्शन तर प्रोडॉमिनेंट मोड मध्ये आहे. दस इन द बॉल मिल impact of attrition or both the responsible for the size reduction. साइज रिडक्शन करण्यासाठी कोणते इम्पॅक्ट इफेक्ट होतात बघा. बॉल मिल इम्पॅक्ट मीन्स कोणते तर जे काही बॉल्स असतील बॉल मिल मधले ते आणि विथ मटेरियल युज्ड टू साइज रिडक्शन. जे काही फीड मटेरियल आहे ते ऍट्रेशन और बोथ द रिस्पॉन्सिबल फॉर द साइज रिडक्शन. म्हणजे जे काही स्पीड आहे ती आणि जे कोणते इम्पॅक्ट होत आहेत मटेरियल अँड बॉल्स मध्ये जे काही इम्पॅक्ट ऍट्रेशन होते ते दोन्हीही रिस्पॉन्सिबल आहेत फॉर द साइज रिडक्शन. देन कन्स्ट्रक्शन बघा काय आहे. बॉल मिल कन्सिस्ट ऑफ अ होलो सिलेंडर. होलो सिलेंडर मीन्स हे जे काही सिलेंडर दिसतंय तुम्हाला ह्याला काय म्हणतो आपण तर होलो सिलेंडर म्हणतो. देन which is mounted on the metallic frame in a such a way that is can be rotated on its longitudinal axis. ही जी काही मिल त्यांनी तयार जे काही होलो सिलेंडर आहे ते कसं कन्स्ट्रक्ट केलंय ते लॉन्जिट्युडनल ऍक्सिस वर ते वर्क होतं. इट कॅन बी रोटेट इन लॉन्जिट्युडनल ऍक्सिस. मेटॅलिक फ्रेम वरती माउंट केलेला आहे. म्हणजे ही जी काही फ्रेम आहे हे जे काही त्यांनी सेटअप लावलंय त्याला आपण काय म्हणतोय तर मेटॅलिक फ्रेम आहे ही. ह्याच्यामध्ये त्यांनी होलो सिलेंडर सेट केलेला आहे आणि हे कसं वर्क होतं कसं ऍक्ट होतं तर लॉन्जिट्युडनल ऍक्सिसने हे ऍक्ट होतं. देन द लेंथ ऑफ अ सिलेंडर इज स्लाइटली ग्रेटर दॅन इट्स डायमीटर. जे की लेंथ आहे सिलेंडरची ही स्लाइटली ग्रेटर आहे दॅन द डायमीटर ऑफ द होलो सिलेंडर. Then the cylinder is made up of metal and it usually lined with a chrome. जे की
सिलेंडर आहे, जे काही मेटॅलिक सिलेंडर आहे ते कशापासून बनलेलं आहे तर मेटल पासून बनलेलं आहे. And the cylinder consists of a ball that is occupied 30 to 50% of the mill volume. जे की बॉल्स असतील, हे जे तुम्हाला बॉल्स दिसत आहेत ते किती पर्सेंट ऑक्युपाय केलेलं आहे सिलेंडरशी तर 30 to 50% ऑफ द मिल व्हॉल्यूम. जी काही मिल व्हॉल्यूम आहे, टोटल मिल व्हॉल्यूम आहे त्याच्या 30 to 50% मध्ये बॉलनी स्पेस ऑक्युपाय केलेली आहे. Then weight of a ball is kept constant. जे की वेट असेल ह्या बॉलचं किंवा एक वन बॉलचं जे काही वेट आहे ते कॉन्स्टंट असलं पाहिजे, साईज आणि वेट कॉन्स्टंट असलं पाहिजे. बॉल साईज डिपेंड ऑन द साईज ऑफ अ फीड अँड द डायमीटर ऑफ द मिल. जी काही बॉलची साईज आहे ही कशावर डिपेंड आहे तर साईज ऑफ अ मिल, साईज ऑफ अ मिल वर डिपेंड आहे. अँड मटेरियल टू बी फीड, जे काही आपण फीड मटेरियल टाकतोय ते कोणत्या पद्धतीचं आहे त्याच्यावरून हे जे काही साईज आहे बॉलची ती डिपेंड आहे. आपण आपलं मटेरियल कोणत्या टाइप मध्ये आहे त्याच्यावर जे काही बॉल्स आहेत त्याची साईज डिपेंड आहे. आणि कशावर आहे तर डायमीटर ऑफ द मिल. हे जे काही डायमीटर आहे मिलचं डायमीटर आहे हे ह्याच्यावर डिपेंड आहे size of a ball. Okay. Then ball are made up of steel, iron and stoneware. Stoneware म्हणजे काय? Wait. आपण जे की स्टोनवेअर म्हणजे जे की पॉट असतील तर त्याला आपण काय म्हणतो तर स्टोनवेअर म्हणतो. स्टोन पासून बनलेले जे की पॉट्स असतील तर त्याला आपण स्टोनवेअर म्हणतो. देन द balls are made up of steel, iron and the stoneware. स्टोनचे जे की पॉट्स असतील त्याला आपण स्टोनवेअर म्हणतो. देन these are act as a grinding medium. तर ते कशासाठी ऍक्ट होतात तर ग्राइंडिंग मीडियम म्हणून ऍक्ट होतात. ओके, कन्स्ट्रक्शन समजलं सगळ्यांना? समजलं का नाही? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. ठीक आहे, ही डायग्राम आहे. आपण बघा इथं बघूया काय आहे तर फीड मटेरियल, जे की फीड मटेरियल आहे ते आपण अपसाइडनी माउंट करतो. इथून आपण फीड मटेरियल टाकतोय. देन हे जे की बॉल्स आहेत, पेबल मीन्स पेबल म्हणजे तुम्हाला माहित असेल आपण काय म्हणतो पेबल्स ना. पेबल आदित्य माइक ऑफ करा. स्मॉल साईजचे स्टोन वगैरे असं आपण म्हणतो. पेबल मीन्स गोटी असं आपण म्हणतो. तर जे की पेबल आहेत तर ते इथं आहेत. बॉल्स आपण म्हणतो. देन मिलिंग बॉल्स, त्याला काय म्हणतो आपण तर मिलिंग बॉल्स म्हणतो. देन हे जे काही आहे ते आउट ऑफ द बॅलन्स वेट. द वेट आहे ही शाफ्ट आहे, ही लॉन्जिट्युडनल ऍक्सिस वर मूव्ह होते. देन फ्लेक्झिबल कपलिंग टू द ड्राईव्ह द मोटार. इथं जे काही मोटार आहे ही त्यांनी प्लेस केलेली आहे. देन इथं स्प्रिंगिंग माउंटिंग, स्प्रिंग आहेत ह्या
देन आपण इथे फीड मटेरियल टाकलं तेव्हा आपण काय होतं, आपण जेव्हा इन्स्ट्रुमेंट स्टार्ट करतो तेव्हा त्याच्यामध्ये क्रशिंगची ऍक्शन होते किंवा रबिंग ऍक्शन होते, अट्रेशन होतं आणि आपलं जे काही मटेरियल आहे ते ग्रँड होतं आणि त्याची साईज रिडक्शन होते आणि प्रोडक्ट आउट इथून जे काही आहे ते प्रोडक्ट आपलं बाहेर पडतं. ओके, समजलं. देन प्रोसिजर बघा, हे तुम्हाला सांगते मी पुढं हाय स्पीड लो स्पीड मध्ये काय होतं ते. वर्किंग काय आहे, द ड्रग इज टू बी ग्रँड इज पुट इन टू द सिलेंडर of the mill in a such a way that quantity that is filled above the 60% of the volume. जे काही फीड मटेरियल आहे, आपण जे काही फीड मटेरियल ग्रँड साठी ठेवतोय आपण, तर त्याची जी काही साईज आहे ती किती असली पाहिजे बघा. The drug is to be grind is put into the cylinder of the milling in a such a क्वांटिटी, कोणत्या किती क्वांटिटी मध्ये आपण ठेवतोय बघा, तर दॅट इज फिल्ड टू अबाउट 60% ऑफ द व्हॉल्यूम. जी की मिल आहे त्याच्या 60% व्हॉल्यूम मध्ये आपण काय करतो तर फीड मटेरियल ऍड करतो. Then a fixed number of balls are introduced and the cylinder is closed. Then जे काही त्यांनी फिक्स नंबर ऑफ बॉल्स त्यांनी सांगितले ते तेवढे बॉल्स आपण टाकतो त्याच्यामध्ये आणि सिलेंडर क्लोज करतो. देन द मिल इज अलाउडेड टू द रोटेशन टू इट्स लॉन्जिट्युडिनल ऍक्सिस. देन आपण काय करतो तर त्या मिलला अलाउड करतोय रोटेशन साठी. देन द स्पीड ऑफ रोटेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता त्यांनी काय सांगितलेलं आहे, जो काही स्पीड आहे रोटेशनचा तो इम्पॉर्टंट आहे म्हणून सांगितलेला आहे. का तर इथं बघा पुढे त्याने दिलेला आहे, द ड्रग इज टू बी ग्रँड इज पुट इनटू द सिलेंडर ऑफ द मिल अँड इट्स रोटेट. द स्पीड ऑफ रोटेशन इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. जे की स्पीड आहे रोटेशनचं ते खूप इम्पॉर्टंट आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे ऍट द लो स्पीड. आता जेव्हा आपण मिल स्टार्ट करतो तेव्हा काय होतं, जर आपण खूपच लो स्पीड ठेवला तर काय होतं बघा, द मास ऑफ अ बॉल विल स्लाइड टू द रोलर, slide or roll over each other and only a negligible amount of size reduction is occurred at low speed. लो स्पीड मध्ये आपण जर मिल स्टार्ट केली तर काय होतं बघा, जे काही मास ऑफ बॉल्स आहे तर ते काय होतात स्लाइड और रोल ओव्हर द इच अदर. जे की बॉल्स आहेत ते काय होतात तर रोल ओव्हर द इच अदर होतात आणि त्याच्यामुळे काय होतं तर निग्लिजिबल अमाऊंट ऑफ साईज रिडक्शन इज ऑकर. त्यामुळे काय होतं तर कमी प्रमाणात साईज रिडक्शन होतं. ते बॉल्स त्याच्या भोवतीच ते राऊंड रोल ओव्हर इच अदर करतात बॉल्स मध्ये. तर त्यामुळे जे काही साईज रिडक्शन आहे ते कमी होतं. देन हाय स्पीड जर आपण केली तर काय होतं बघा, ऍट अ हाय स्पीड द बॉल्स विल बी थ्रोन आउट टू द वॉल्स बाय द सेंट्रिफ्युगल फोर्स अँड नो ग्राइंडिंग विल ऑकर. ओके, जर हाय स्पीड आपण ठेवलं तर काय होतं बघा, तर जे की बॉल्स आहेत ते काय होतात सेंट्रिफ्युगल फोर्स मुळे थ्रोन आउटसाइड होतात. आउटसाइडला थ्रोन झाल्यामुळे जे की मटेरियल आहे ग्राइंडिंग साठी त्याच्यावर त्याचा इम्पॅक्टच होत नाही. त्यामुळं तिथं नो ग्राइंडिंग होतं. समजलं का दोन प्रोसेस मध्ये काय होतं, ऍट लो स्पीड आणि ऍट हाय स्पीड. समजलं. समजलं का. मॅम ऍट अ हाय स्पीडला ते सांगा ना परत. हा सांगते. लो स्पीडला काय होतं, लो स्पीड आपण जर केली तर ते काय होतं बॉल्स रोल ओव्हर द इच अदर होतात आणि त्यामुळे ग्राइंडिंग होत नाही. पण जर हाय स्पीड आपण ठेवली, हाय स्पीड मध्ये काय होतं सेंट्रिफ्युगल फोर्स ऍक्ट होतो आणि जे काही हाय स्पीडनी बॉल काय होतात तर बाहेरच्या बाजूला फेकले जातात. त्यामुळे काय होतं तर ग्राइंडिंग होतच नाही. आपण जे काही मटेरियल ठेवलंय मिलिंग साठी त्याचं ग्राइंडिंग होत नाही. का तर जे काही ड्यू टू हाय स्पीड द बॉल्स विल बी थ्रोन आउट ऑफ द बॉल. जे की आहे मिलचं
त्याच्या साईडला ते थ्रोन केले जातात ड्यू टू सेंट्रिफ्युगल फोर्स. त्यामुळं जे काही ग्राइंडिंग आपण करणार आहे ते अचीव होत नाही. समजलं? देन थर्ड अँड सेकंड और थर्ड स्पीड मध्ये म्हणजे काय तर ऍट अ करेक्ट स्पीड. ओके, तिथं करेक्ट मी तुम्हाला जेव्हा मी नोट्स देईन तेव्हा करेक्ट करून देईन. इथं काय असलं पाहिजे तर ऍट अ करेक्ट स्पीड, at low speed, at a high speed and at correct speed. The centrifugal force just occur with the result of that balls are carried almost to the top of the mill and then falling. By this minimum size reduction is affected by the impact between particles between the balls and by attraction between the balls. तर इथं काय आहे सुटेबल स्पीड और करेक्ट स्पीड मध्ये काय होतं तर सेंट्रिफ्युगेशन फोर्स जस्ट ऑकर. सेंट्रिफ्युगेशन फोर्स काय होतो तर नॉर्मली ऑकर होतो, त्याच्यावर नॉर्मली इम्पॅक्ट होतो आणि जे की बॉल्स आहेत ते काय होतात बॉल्स आर कॅरीड ऑलमोस्ट टू द टॉप. ते जे काही बॉल्स आहेत ते काय होतात टॉप मोस्टला जातात आणि फॉल डाऊन होतात. त्यामुळे काय होतं तर अट्रॅक्शन त्याच्यावर प्रॉपरली होतं आणि तिथं साईज रिडक्शनची प्रोसेस प्रॉपर होते. आणि त्याच्यामध्ये जे काही इम्पॅक्ट आहे पार्टिकल्स बिटवीन मटेरियल पार्टिकल अँड द जे काही बॉल्स आहेत त्याच्यामधला अट्रॅक्शन फोर्स प्रॉपरली लागतो आणि त्यामुळं साईज रिडक्शन प्रॉपरली होतं ऍट अ करेक्ट स्पीड मध्ये. समजलं? समजलं का स्पीड मध्ये काय होतं? समजलंय का क्लास? झोपलाय का सगळे? येस मॅम. समजलं स्पीड समजलं? येस मॅम. वर्किंग तुम्हाला यायलाच पाहिजे. समजलं? 3 स्पीड मध्ये काय होतं ऍट लो स्पीड मध्ये काय होतं तर बॉल रोल ओव्हर द इच अदर होतं, त्यामुळं साईज रिडक्शन होत नाही और निग्लिजिबल अमाउंट ऑफ साईज रिडक्शन होतं. ऍट हाय स्पीड मध्ये काय होतं तर बॉल्स काय होतात सेंट्रिफ्युगल फोर्स जास्त लागल्यामुळे ते साईड वॉल ऑफ द कंटेनरला अटॅच होतात, त्यामुळं साईज रिडक्शन होत नाही. बट ऍट करेक्ट स्पीड मध्ये काय होतं आपल्याला पाहिजे तेवढा सेंट्रिफ्युगल फोर्स ऍक्ट होतो आणि जे काही बॉल्स आहेत ते टॉप ओव्हरला जातात आणि त्यानंतर देन स्लाइड डाऊन और फॉल डाऊन होतात, त्यामुळं प्रॉपरली अट्रॅक्शन होतं अँड साईज रिडक्शन होते. Then after suitable time the material is taken out and passed through the sieves to get a powder of a required size at a suitable time. आता त्यांनी आपण काय करतोय सुटेबल टाइम पर्यंत ते ग्राइंडिंग करतोय. तर सुटेबल टाइम झाल्यानंतर आपण काय करणार तर जे काही मटेरियल आहे इज पास्ड आउट. ते जे काही मटेरियल आहे ते पास्ड आउट थ्रू द स्क्रीन अँड sieves to get a powder of a required size. आणि ते काय करायचं आपण जे काही मटेरियल साईज रिडक्शन झालंय ते आउट करायचं त्या बॉल मिल मधून आणि त्याचं सिविंग करायचं इन अ रिक्वायर्ड साईज. ओके, समजलं? बॉल मिल हा इथं बघा आता. तर लो स्पीड मध्ये काय होतंय हे जे काही स्मॉल साईज मध्ये आहे ते प्रोसेस्ड मटेरियल आहेत मीन्स फीड मटेरियल आहे अँड ग्राइंडिंग मीडिया काय आहे आपला तर हे बॉल्स आहेत. हे जे काही ऍट लो स्पीड मध्ये काय होतं तर हे जे काही ग्राइंडिंग मीडिया आहे मीन्स बॉल्स हे काय होतात तर रब इच अदर होतात, त्यामुळं हे जे काही प्रोसेस आहे ग्राइंडिंगची प्रॉपर होत नाही. हाय स्पीड मध्ये काय सांगितलं आपण तर सेंट्रिफ्युगल फोर्स असतो, तर तो सेंट्रिफ्युगल फोर्स झाल्यामुळे काय होतं तर जे काही बॉल्स आहेत ते थ्रोन आउट ऑफ द कंटेनर. जे काही कंटेनर आहे आपला हॉलो सिलेंडर आहे त्याला काय होतं तर थ्रोन आउट होतात, त्यामुळे जे काही प्रॉपर मिलिंग आहे ती प्रोसेस होत नाही. अँड ऍट करेक्ट स्पीड मध्ये काय होतं तर प्रॉपर सेंट्रिफ्युगेशन फोर्स ऍक्ट होतो
हे जे काही मटेरियल आहे ते थ्रोन अप होतात अँड देन डाऊन होतात. त्यामुळं प्रॉपर सेंट्रिफ्युगेशन फोर्स ऍक्ट होतो आणि रबिंग ऍक्शन और अट्रॅक्शन अट्रॅक्शनची जी काही प्रोसेस आहे ती प्रॉपर होते. त्यामुळं जे काही साईज रिडक्शन आहे ते प्रॉपर होतं इथं ऍट करेक्ट स्पीड मध्ये. समजलं? त्या डायग्राम मध्ये काय आहे? येस मॅम. Yes, ma'am. जे काही दोन डायग्राम आहेत हे दोन्ही पण इम्पॉर्टंट आहे. जेव्हा तुम्हाला जर बॉल मिलचं जेव्हा कन्स्ट्रक्शन येईल और नोट ऑन द बॉल मिल येईल तेव्हा ह्या दोन्ही डायग्राम तुम्हाला काढायच्या आहेत व ड्रॉ करायच्या आहेत. ओके. ऍट लो स्पीडला काय होतं, ऍट हाय स्पीडला काय होतं आणि ऍट करेक्ट स्पीडला काय होतं. देन युजेस बघा बॉल मिलचे. The mill is used to grind the drug to the fine powders. जी काही मिल आहे ती कशासाठी यूज होते? ग्राइंड ड्रग और द फाइन पावडर्स. देन ऍडव्हान्टेजेस. इट कॅन प्रोड्यूस व्हेरी फाइन पावडर्स. जे काही बॉल मिल आहे आपली तर ती कशासाठी यूज होते? तर इट कॅन बी प्रोड्यूस व्हेरी स्मॉल पावडर्स. देन it can be used to continuous operation if sieve or classifier is attached to the mill. जेव्हा आपण सिव्ह और क्लासिफायर मीन्स काय तर एक इन्स्ट्रुमेंट आहे सिव्ह सारखंच. सिव्हलाच आपण क्लासिफायर पण म्हणतो. क्लासिफायर का म्हणतो तर ह्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या क्लासचे जे काही पावडर्स आहेत ते आपण सेपरेट करू शकतो. त्यामुळे आपण त्याला क्लासिफायर असं म्हणतो. इट इज युज्ड टू द कंटिन्युअस ऑपरेशन. हे कंटिन्युअस ऑपरेशन म्हणून पण आपण यूज करू शकतो. इफ केव्हा तर सिव्ह और क्लासिफायर इज अटॅच्ड टू द मिल. जेव्हा आपण क्लासिफायर और सिव्ह आपण ह्या मिलला अटॅच करतो तेव्हा. इट इज कॅपेबल टू ग्राइंड व्हेरी लार्ज व्हरायटी ऑफ मटेरियल ऑफ डिफरंट कॅरेक्टर अँड द डिफरंट डिग्री ऑफ हार्डनेस. जी काही बॉल मिल आहे त्याच्यामध्ये आपण कोणते कोणते व्हरायटीचे मटेरियल यूज करू शकतो बघा. डिफरंट कॅरेक्टर्सचे अँड डिफरंट डिग्री ऑफ हार्डनेस. डिफरंट डिग्री ऑफ हार्डनेस म्हणजे काय तर डिग्री ऑफ हार्डनेसला एक डिग्री असते त्याला आपण नंबरिंग देतो. हार्डनेस किती आहे किंवा डिफरंट हार्डनेसचे जे डिग्री आहेत त्याचे जे काही मटेरियल आहेत हार्डनेस डिफरंट डिग्री पर्यंत आपण हार्डनेस असेल एखाद्या मटेरियलचं तर ते सुद्धा आपण ग्राइंड करू शकतो. ओके. देन इट इज सुटेबल फॉर बोथ वेट अँड द ड्राय ग्राइंडिंग प्रोसेस. तर हे कशासाठी सुटेबल आहे मोस्टली तर वेट और ड्राय ग्राइंडिंग प्रोसेस साठी. मटेरियल जर आपलं वेट और ड्राय असेल तरी पण आपण ते मिल करू शकतो किंवा ग्राइंड करू शकतो. It can be used to grind toxic material as it can be used in completely enclosed form. जर आपलं मटेरियल जर टॉक्सिक असेल तर आपण ह्याच्यामध्ये ग्राइंड करू शकतो. का तर इट इज क्लोजली एनक्लोज्ड फॉर्म. म्हणजे हे जे काही आपण मिल करतोय तर ते काय करतोय आपण एनक्लोज्ड फॉर्म मध्ये आपण मिलिंग करतोय. त्यामुळे जर टॉक्सिक मटेरियल जर असेल आपल्याला ग्राइंड करायचं आणि आपल्याला ते आपल्या मटेरियल मध्ये यूज करायचंय. जर ते टॉक्सिक मटेरियल असेल तर आपण ह्या मिल मध्ये आपण ग्राइंड करू शकतो. देन डिसएडव्हान्टेजेस बघा. द बॉल मिल इज व्हेरी नॉइजी मशीन. डिसएडव्हान्टेजेस काय आहेत बॉल मिलचे? जी काही बॉल मिल आहे ते काय होतं तर जे काही बॉल्स आहेत त्याची रबिंग ऍक्शन होते. त्यामुळं काय होतं तर तिथं साऊंड प्रोड्यूस होतो. त्यामुळं ही जी काही बॉल मिल आहे तर ती नॉइजी मशीन आहे. विअर ऑकर्स फ्रॉम द बॉल्स as well as from the casing which may result in a contamination of the product. जे की बॉल मिल काय होते बॉल्स काय होतात तर रब होतात एकमेकांवर. त्यामुळे काय होतं तर त्याची विअर होतं ते निघून जातात पार्टिकल्स त्याचे. विअर ऑफ म्हणजे काय तर ते पार्टिकल्स सरफेसवरचे जे काही आहेत ते निघून जातात आणि त्यामुळे जे काही प्रोडक्टचं कंटॅमिनेशन आहे तर ते होऊ शकतं बॉल मिल मध्ये. आणि केजिंग म्हणजे काय तर जे काही सरफेस आहे बॉल मिलचा त्याला आपण काय म्हणतो तर केजिंग म्हणतो. देन सॉफ्ट स्टिकी फायबरस मटेरियल कॅन नॉट बी मिल्ड बाय द बॉल मिल. बॉल मिल मध्ये कोणते मटेरियल आपण यूज करू शकत नाही तर सॉफ्ट स्टिकी फायबरस मटेरियल कॅन नॉट बी मिल्ड बाय द
बॉल मिल. जे काही बॉल मिल आहे त्याच्यामध्ये आपण स्टिकी फायब्रस अँड स्टिकी सॉफ्ट मटेरियल आपण मिल करू शकत नाही और ग्राइंड करू शकत नाही. ओके. देन बॉल मिल मध्ये कुणाला काही क्वेश्चन आहेत का? बॉल मिल इथं आपलं संपलं. देन साईज रिडक्शनचा आपला पार्ट इथं संपला. साईज सेपरेशन आपण स्टार्ट करतोय. इंट्रोडक्शन पार्ट घेऊया साईज सेपरेशनचा. साईज रिडक्शन मध्ये कुणाला काही प्रॉब्लेम आहे का? साईज रिडक्शन आपलं संपलं. आता आपण काय करणार आहोत तर साईज सेपरेशन स्टार्ट करणार आहोत. साईज रिडक्शन मध्ये कुणाला काही प्रॉब्लेम आहे का? No, ma'am. No, ma'am. साईज रिडक्शन काय घेतलं? इंट्रोडक्शन, advantages, disadvantages, mechanism of size reduction, factors affecting size reduction, hammer mill. hammer mill मध्ये कुणाला काही प्रॉब्लेम आहे? hammer mill मध्ये आपण काय काय घेतलं? प्रिन्सिपल, वर्किंग, प्रिन्सिपल, कन्स्ट्रक्शन, वर्किंग, डायग्राम and uses, advantages and disadvantages. Then आपण काय बघितलं तर बॉल मिल. बॉल मिल ला कोणत्या अल्टरनेटिव्ह नेम्स आहेत? पेबल मिल और ट्रम्बलिंग मिल. त्याचं प्रिन्सिपल बघितलं, कन्स्ट्रक्शन बघितलं, डायग्राम बघितले, कोणते फोर्स कशा स्पीड कोणत्या स्पीडने आपण अप्लाय करायचं हे बघितलं, वर्किंग बघितलं, युजेस, ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस. काही प्रॉब्लेम आहे कुणाला? No, ma'am. ओके. देन आपण काय करूयात आज? साईज सेपरेशन स्टार्ट करूयात. ओके. देन साईज सेपरेशन म्हणजे काय? साईज रिडक्शन म्हणजे काय? तर आपण लार्ज पार्टिकल साईजचे स्मॉल साईज मध्ये आपण कन्वर्ट करतोय. आता साईज सेपरेशन. सेपरेशन मध्ये काय आहे बघा. साईज सेपरेशन इज डिफाइन्ड ॲज अ फार्मास्युटिकल प्रोसेस by which particles of a different size are separated from the mixture of a classifier. Mixture to classify them into the fractions based on the size. Fraction based on the size. It is known as a sieving, shifting, classifying or screening. जे काही साईज सेपरेशन आहे, साईज सेपरेशनला आपण डेफिनेशन काय आहे बघा. साईज सेपरेशन म्हणजे काय? एका साईजचे जे काही पार्टिकल्स आहेत त्याला आपण सेपरेट करतोय. त्याला आपण काय म्हणतोय तर साईज सेपरेशन म्हणतोय. एका साईजचे पार्टिकल्स एका साईडला आपण सेपरेट करतोय. साईज सेपरेशन इज डिफाइन्ड ॲज अ फार्मास्युटिकल प्रोसेस. ही काय आहे? फार्मास्युटिकल प्रोसेस आहे. बाय विच पार्टिकल्स ऑफ अ डिफरंट साईज, त्याच्यामध्ये जे काही पार्टिकल्स ऑफ अ डिफरंट साईजचे पार्टिकल्स आहेत आर सेपरेटेड फ्रॉम द मिक्सचर. जे काही मिक्सचर आहे, वेगवेगळ्या साईजचे जे काही पार्टिकल्स आहेत ते मिक्स झालेले आहेत, तर त्याला आपण काय करतोय तर सेपरेट करतोय. टू क्लासिफाय देम इनटू द फ्रॅक्शन बेस्ड ऑन द साईज. त्याच्या साईज नुसार आपण काय करतोय तर त्याला सेपरेट करतोय, त्याला आपण क्लासिफाय करतोय. त्याला आपण काय म्हणतो तर साईज सेपरेशन म्हणतो. साईज सेपरेशनला अल्टरनेटिव्ह नेम्स काय आहेत बघा. इट इज ऑल्सो नोन ॲज सिविंग. सिविंग पण आपण म्हणू शकतो, शिफ्टिंग, क्लासिफाईंग और स्क्रीनिंग. हे अल्टरनेटिव्ह नेम्स आहेत. तुम्ही लक्षात ठेवा. एक्झामला एमसीक्यू ला वगैरे विचारू शकतात. डेफिनेशन समजली काय करतोय आपण साईज सेपरेशन मध्ये? Yes, ma'am. Okay. Then classification of the powders according to the IP. IP means Indian Pharmacopoeia. इंडियन फार्माकोपिया नुसार जे काही क्लासिफिकेशन आहे पावडर्स किंवा जे काही पावडर्स आहे त्याचं क्लासिफिकेशन बघूया. तर इन जनरल powders are described as a coarse or the fine powder. इन जनरल मध्ये काय करतो आपण? पावडर्सला कोणत्या क्लास मध्ये आपण डिवाइड करतो तर कोर्स और द फाइन पावडर. इंडियन फार्माकोपिया हैज प्रिस्क्राइब्ड स्टैंडर्ड्स फॉर द पावडर्स फॉर द फार्मास्युटिकल पर्पज. फार्मास्युटिकल पर्पज साठी इंडियन फार्माकोपिया आहे त्यांनी काय केले? इंडियन फार्माकोपिया मध्ये स्टँडर्ड प्रिस्क्राइब केलेले आहेत.
for the powders. Okay. Then according to the degree of coarseness. Coarseness means fineness or fineness. Expressed with the reference to the nominal aperture size of a sieve through which the powder is able to pass according to the degree of coarseness. Coarseness means काय तर फाईन पार्टिकल्स असतात त्याला आपण फाईन पार्टिकल्स म्हणतो और फाईननेस त्याच्या फाईननेस वरून किंवा डिग्री ऑफ फाईननेस वरून आपण काय करतो तर त्याचा रेफरन्स नंबर किंवा नॉमिनल अपर्चर साइज. नॉमिनल अपर्चर साइज म्हणजे काय तर अपर्चर साइज म्हणजे काय तर जे की सिवचे जे की एक मिनिट तुम्हाला मी सिव दाखवते. सिवची जी काही ह्याच्यामध्ये मेश आहे त्याच्यामध्ये जे की साईज आहे त्या मेशची एका मेशची साईज किंवा एका बॉक्सची साईज आपण जर काउंट केली तर त्याला आपण काय म्हणतो ते नॉमिनल अपर्चर साईज म्हणतो. ओके. तर ती किती आहे साईज nominal aperture size of a sieve through which powders are able to pass. त्याच्यामधून काय होतं तर पावडर पास होते. The IP 1996 specified 5 degrees of powder grades of a powder. IP 1996 मध्ये त्याच्यामध्ये काय त्यांनी इन्क्लूड केले तर 5 ग्रॅड्स ऑफ पावडर्स हे त्यांनी इन्क्लूड केले. त्याचे नेम्स बघा काय आहेत तर कोर्स पावडर पूनम काय करताय हो तुम्ही. कोर्स पावडर, मॉडरेटरी कोर्स पावडर, मॉडरेटरी फाइन पावडर्स, फाइन पावडर्स अँड व्हेरी फाइन पावडर्स हे जे की 5 क्लास आहे अकॉर्डिंग टू द आयपी और इंडियन फार्माकोपिया त्याच्यानुसार हे 5 क्लास केलेले आहे. डिवायडेशन केलेलं आहे पावडर्स मध्ये ग्रेड्स ऑफ पावडर्स मध्ये अकॉर्डिंग टू द आयपी. त्याच्यामध्ये कोणते पावडर्स आहेत कोर्स पावडर, मॉडरेटरी कोर्स पावडर, मॉडरेटरी फाइन पावडर, फाइन पावडर्स अँड व्हेरी फाइन पावडर्स हे 5 डिवायडेशन आहे ग्रेड्स ऑफ पावडर्स. देन sieve through which all particles must pass. आता sieve नंबर आहे. कोर्स पार्टिकल्सला किती नंबर आहे तर 10 नंबरची sieve आपण यूज करतो. प्रत्येक सिव्हला नंबर्स असतात 10 नंबरची सिव्ह आपण यूज करतो कोर्स पावडर साठी. देन मॉडरेटरी कोर्स पावडर साठी आपण कोणत्या नंबरची सिव्ह यूज करतो 22. देन मॉडरेटरी फाइन पावडर्स, मॉडरेटरी फाइन पावडर्स मध्ये आपण काय करतो तर 44 नंबरची सिव्ह आपण यूज करतो. फाइन पावडर साठी आपण कोणती सिव्ह यूज करतो तर 85. देन व्हेरी फाइन पावडर साठी आपण कोणती सिव्ह यूज करतो तर 120 नंबरची साईज आपण यूज करतो. जसे हे कोर्स पावडर्स मीन्स काय तर थोडे मोठ्या साईजचे पार्टिकल्स असतात. जसे जसं आपण ग्रेड आपले वाढत जाईल तसं काय होतं तर जे काही सिव्ह नंबर आहे तर ते इन्क्रीजिंग नंबरला जातं. व्हेरी फाइन पावडर्स म्हणजे काय तर एकदम फाइन पावडर्स त्याच्यामध्ये असते आणि जी 120 साईज आहे म्हणजे काय तर त्याची जी काही अपर्चर साईज आहे सिव्हची तर ती एकदम फाइन असते. समजलं. जसं जे काही हे नंबरिंग आहे जसे हे नंबरिंग इन्क्रीज होतील तशा त्या पावडरची साईज आहे ती स्मॉल होत जाते. समजलं. देन नॉमिनल मेश अपर्चर साईज इथं बघा कोर्स पावडरची किती आहे तर 1.7 नॅनोमीटर मिलीमीटर सॉरी. देन mm. देन मॉडरेटरी कोर्स पावडरची 710 नॅनोमीटर. देन मॉडरेटरी फाइन पावडर 355. देन फाइन पावडर्स 180. देन व्हेरी फाइन पावडर्स 125 nanometer. Then sieves through which 40% particles are passed. तर जे काही सिव्हज आहे त्याच्यामधून 40% ऑफ पार्टिकल्स आर पास्ड. कोर्स पावडर मध्ये किती येतं तर 40. देन मॉडरेटरी कोर्स पावडर मध्ये 60 आणि मॉडरेटरी फाइन पावडर्स मध्ये 85. फाइन पावडर्स मध्ये त्याचं काही येत नाही नॉट ऍप्लिकेबल आहे.
व्हेरी फाईन पावडर साठी पण ते नॉट ऍप्लिकेबल आहे. नॉमिनल मेश अपर्चर साइज, देन कोर्स पावडर साठी 355 नॅनोमीटर, मॉडरेटरी कोर्स पावडर साठी 25 नॅनोमीटर, मॉडरेटरी फाईन पावडर साठी 18 नॅनोमीटर, देन फाईन पावडर साठी नॉट ऍप्लिकेबल आहे, ते काही येत नाही. फाईन पावडर, व्हेरी फाईन पावडर साठी पण नॉट ऍप्लिकेबल आहे. आता इथं आपण बघूया, जे की आपण टेबल बघितलं इथं, तर तेच आपण डिस्क्रिप्टिव्ह आपण लिहिणार आहोत. ते बघूया आता काय आहे, डेफिनेशन काय आहे बघा. कोर्स पावडर साठी तर द standards for the powders for pharmaceutical purpose are laid down participatively in the Indian Pharmacopoeia, which said that the degree of coarseness or the fineness of powders is differentiated to the exposed by the size of a mesh of the sieve through which the powders is able to pass. The IP specifies 5 grades of the powders which has been under. The coarse powder, moderately coarse powder, moderately fine powder and very fine powder. Okay. तर ह्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, जे की स्टँडर्ड्स ऑफ पावडर्स आहेत ऍज आपण फार्मास्युटिकल पर्पज साठी यूज करणार आहोत, ते खाली प्रमाणे दिलेले आहेत. द डिग्री ऑफ कोर्सनेस, डिग्री ऑफ कोर्सनेस मीन्स डिग्री ऑफ फाईननेस ऑफ पावडर्स इज डिफरन्शिएटेड अँड एक्सपोज्ड बाय द साइज. त्याची जी काही अपर्चर साईज आहे, मेश आहे आपल्या सीवची, तर त्याची साईज वेगळी वेगळी आहे. ती कोणत्या साईज मध्ये असतात हे त्यांनी मेन्शन केलेलं आहे. तर कोर्स पावडर जर आपल्याला पाहिजे असेल तर आपण ही साईज, ह्या सीवची नंबर, ह्या सीवचा साईज आपण यूज करायचा आणि कोर्स पावडर आपल्याला मिळते, हे त्यांनी सांगितलेलं आहे. आता बघा कसं लक्षात ठेवायचं, तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगते. कोर्स पावडर काय आहे? अ पावडर ऑफ विच ऑल मटेरियल और पार्टिकल्स पास्ड थ्रू द सीव नंबर, सीव विथ नॉमिनल अपर्चर साइज of 1.7 nanometer, number of 10 sieves and not more than 40% through a sieve which nominal aperture size 355 nanometer. Number of sieves 44 is called coarse powder. आता बघा इथं काय आहे, the powder in which all particles pass through sieve with nominal aperture size 170 mm काय आहे, nominal aperture size आहे. ओके. The powders which all the particles pass through, जे काही पावडर्स आहे त्याच्यामधून all the particles pass through the sieve मधून ते पार्टिकल पास होत आहेत with कोणत्या डिग्रीनी, विथ नॉमिनल मेश साइज. जी काही नॉमिनल मेश साइज आहे ती किती आहे, इथं बघा, इथं त्यांनी काय दिलेलं आहे, तर नॉमिनल मेश साइज अपर्चर साइज किती आहे फॉर कोर्स पावडर 1.7 mm. ओके. देन नंबर ऑफ सीव्स, त्याच्यासाठी सीव्स किती आहेत, तर सीव थ्रू विच पार्टिकल इज मस्ट पास किती आहे, तर 10 आहे. समजलं. अँड नॉट मोर दॅन 50% थ्रू, नॉट सीव्स थ्रू विच 40% पार्टिकल पास. तर त्याच्यामध्ये जे काही 40% इथं बघा, नॉट मोर दॅन 40% थ्रू अ सीव विथ नॉमिनल अपर्चर साइज 355 nanometer. 355 mesh, nominal mesh aperture size 355 nanometer. Okay. Then number of sieves 44 is called as a coarse powder. इथं 50 असायला पाहिजे होतं. Wait. बेटा ओके.
जी काही कोर्स पावडर आहे त्याच्यामध्ये हे डायग्राम ह्या फ्लो चार्ट वरून तुम्ही लक्षात ठेवा कसं वर्डिंग करायचं. इथं काय आहे, सिव नंबर थ्रू विच ऑल पार्टिकल साइज मस्ट पास. जे काही सिव नंबर आहे त्याच्यामधून ऑल पार्टिकल्स जे असतील आपल्याला जे पास करायचे सिव मधून ते पास होणार आहे. त्याचे नंबर किती आहे तर 10 आहे. ओके, तर द नंबर ऑफ द पावडर्स of which all the particles pass through the sieve with nominal mesh aperture size 1.7 millimeter. तर 1.7 मिलीमीटर कशाचं साईज आहे तर नॉमिनल मेश अपर्चर साईज आहे. ओके, त्याच्यामध्ये किती पर्सेंट त्याचा सिव नंबर किती आहे तर 10 आहे. हे समजलं. नॉमिनल मेश अपर्चर साईज अँड सिव नंबर किती आहे फाईन कोर्स पावडरचा 10 आहे. हे दोन समजले का इथपर्यंत? Yes, ma'am. Yes, हाँ. ma'am. And not more than 40%. इथं आपण काय करतो, sieve through which not more than 40% particle pass. ह्याचा किती आहे नॉमिनल अपर्चर साइज ऑफ sieve pass or sieve which nominal aperture size is 355 नॅनोमीटर. तर ह्याचा किती आहे नॉमिनल मेश अपर्चर साइज किती आहे 355 नॅनोमीटर. त्याचं जे की पर्सेंटेज आहे 50% ऑफ नंबर ऑफ सिव्स 40% इज कॉल्ड ॲज कोर्स पावडर. समजलं? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Then moderatory coarse powder. तर ह्याचं किती आहे the powder of which all the particles through which a sieve with nominal mesh aperture of a 710 नॅनोमीटर. नंबर ऑफ सिव्स किती आहे तर 22. 170 नॅनोमीटर नंबर ऑफ सिव्स किती आहे तर 22 आहे. ओके, देन and not more than 50% through. तर हे काय करायचं not more than 40% through हे असं सांगायचं. and then काय करायचं sieves with nominal mesh aperture size 250 नॅनोमीटर. त्याची sieve नंबर किती आहे तर 60 is called as moderatory coarse powder. तर त्याचा नंबर किती आहे तर 60 आहे आणि त्याला काय म्हणायचं तर moderatory coarse powder म्हणायचं. समजलं का मी काय सांगतेय ते समजतंय? मॅम जरा कन्फ्युज होते. हा, ओके, ठीक आहे. अजून एकदा सांगते. वर्ड्स तुम्ही लक्षात ठेवा. काय वर्ड्स लक्षात ठेवा? सगळ्यांमध्ये फक्त वर्ड सेम आहे. तिन्ही जे काही 5 आपण डेफिनेशन घेतो त्याच्यामध्ये वर्डिंग सेम आहे, पण जे काही व्हॅल्यू आहे ते डिफरंट आहेत प्रत्येकाच्या. तुम्ही जर हा टेबल लक्षात ठेवला तर तुम्हाला काही सोपे नाही. हे जे काही 5 डेफिनेशन आहे ते तुम्हाला लगेचच लक्षात येतील. जे काही पहिल्यांदा काय सांगायचं त्यांना नॉमिनल मेश अपर्चर साइज आहे ती सांगायची. इथला व्हॅल्यू आपण घ्यायचा, त्याचा सिव नंबर किती आहे तो सांगायचा. इथला आपण पहिल्यांदा व्हॅल्यू घेतली, त्याच्यानंतर आपण काय सांगतोय नॉमिनल अपर्चर मेश साइजची आपण व्हॅल्यू घेतोय आधी पहिल्यांदा. ही घेतली, त्याचा सिव नंबर किती सांगतोय तर 22 सिव नंबर आहे म्हणून सांगतोय. देन आपण काय सांगतोय जे की नॉट मोर दॅन 40% पार्टिकल पास हे आपण सांगतोय. नॉट मोर दॅन 40% पार्टिकल पास. देन आपण काय सांगतोय तर नॉमिनल अपर्चर साइज ऑफ दिस सांगतोय. त्याची नॉमिनल अपर्चर साइज सांगतोय 25 नॅनोमीटर. त्याचा सिव नंबर किती सांगतोय तर आपण 60 सांगतोय. समजलं? हे दोन कॉलम कसे सांगायचे? पहिल्यांदा काय करायचं तर हा नॉमिनल मेश अपर्चरचा कॉलम सांगायचा. हे समजलं? हा जो कॉलम आहे नॉमिनल अपर्चर साइजचा तो पहिल्यांदा सांगायचा. देन त्याचा सिव नंबर हे आहे म्हणून सांगायचं त्यांना. ओके, देन काय सांगायचं सिव थ्रू विच नॉट पास 40% पार्टिकल साइज. 40% पार्टिकल साइज पास होती म्हणून सांगायचं. ओके, इथं काय सांगितलं त्यांनी नॉट मोर दॅन 40% थ्रू अ सिव. जे की नॉट मोर दॅन 40% म्हणजे 40%च्या एक्सीड मध्ये पार्टिकल्स
पास होत नाहीत हे त्यांना सांगायचंय. तर ते सांगितलं. त्यानंतर काय सांगायचं तर नॉमिनल मेश अपर्चर साइज ऑफ दिस कॉलम. ओके, ह्या कॉलमची नॉमिनल मेश अपर्चर साइज सांगायची. देन त्याचा सीव नंबर किती आहे सांगायचं, तर हा कॉलम आहे सांगायचं. समजलं? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, देन आता वर्डिंग बघा. हे दोन समजले, मॉडरेटरी कोर्स पावडर अँड कोर्स पावडर. वर्डिंग सेम आहे. तुम्हाला एकदा जर वर्डिंग तुम्ही लक्षात ठेवलं तर पुढचं काहीच अवघड नाहीये तुम्हाला सांगायला. वर्डिंग आणि हा कॉलम. ओके, मॉडरेटरी फाईन पावडर. वर्डिंग बघा तुम्ही सगळ्यात सेम आहे. इफ ऑल द पावडर्स ऑफ if all the particles of a powder pass through the sieve with nominal mesh aperture of a 350 nanometer of number of sieves किती आहे 44 आहे and not more than 40% through the sieve. तर त्याची जी काही sieve नंबर आहे ती किती आहे बघा. with nominal mesh aperture size 180 nanometer of sieves 85 sieves आहे त्याची. इट इज मॉडरेटरी फाईन पावडर्स. ह्याला काय म्हणतो तर मॉडरेटरी फाईन पावडर्स म्हणतो आपण. बघा इथं 355 नॅनोमीटर विथ 44 सीव नंबर. 355 नॅनोमीटर विथ 44 सीव नंबर. ओके, देन 180 नॅनोमीटर विथ सीव नंबर किती आहे 45. 180 पाहिजे इथं. वेट, ओके, 180 नॅनोमीटर विथ सीव्स किती नंबर ऑफ सीव्स किती आहेत 85 आहे. ओके, समजलं हे तीन. देन हॅलो मॅम, हा बोला. ते नॅनोमीटर नाही वाटतं, मायक्रोमीटर आहे ना? मायक्रोमीटर आहे. येस येस, सॉरी, मायक्रोमीटर आहे ते. Then fine powders. In case all the particles pass through the sieves with a nominal mesh aperture size 180 micrometer. त्याची सीव नंबर किती आहे 85. इट इज कॉल्ड ॲज अ फाईन पावडर. ह्याच्यामध्ये दोन अपर्चर साईज नाहीयेत, म्हणजे ह्या अपर्चर साईजचा पण घेत नाहीये. तर त्याच्यासाठी ह्यांनी काय सांगितलेलं आहे, ह्या दोनच सांगितलेलं आहे. 180 मायक्रोमीटर अँड 85 फाईन पावडर्स मध्ये सीव नंबर 85 आहे. देन व्हेरी फाईन पावडर्स. इफ ऑल द पार्टिकल्स ऑफ द पावडर्स पास थ्रू द sieve with a nominal aperture size 120 micrometer. number of sieves किती आहेत 120 आहेत आणि it is said to be very fine powder. ग्रेड लक्षात आले? 5 grades of powders. Yes, ma'am. Yes, ma'am. मला एक्झामला येऊ शकतात. एमसीक्यू ला पण इम्पॉर्टंट आहेत आणि थेरी एक्झामला पण. हा चार्ट प्लस हे जे की डेफिनेशन आहेत ह्या तुम्ही लक्षात ठेवा. हा चार्ट इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला येऊ शकतो एक्झामला. सायक्लॉन सेपरेटर घ्यायचं का? No, ma'am. नको मॅडम. ओके, समजलं आतापर्यंत काय घेतलंय? Yes, मॅम. yes, ma'am. Yes, ma'am. आज काय काय घेतलं आपण? काय घेतलं आज? Ball mill's construction, working, Principal. advantage, disadvantage. ओके, देन नेक्स्ट काय घेतलं? Side separation. Side separation. ओके, साईड सेपरेशन मध्ये काय काय बघितलं आपण?
Different powders. Okay. Introduction and classification of Classification. according to the IP. yes. Okay. IP. हे ग्रेड्स लक्षात आले कसे केले त्यांनी? Yes. Yes, ma'am. नेक्स्ट सायक्लोन सेपरेटर आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. ओके. सायक्लोन सेपरेटरचे जे युजेस, ऍडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेजेस अँड सिव म्हणजे काय, त्याचं कन्स्ट्रक्शन कसं असतं, कोणत्या वायरनी बनवलेलं असतं, हे आपण बघूयात नेक्स्ट लेक्चरला. ओके. देन इथं आपण जे काही युनिट ऑपरेशन आहे आपलं, तर त्याच्यामध्ये आपण 2 पॉइंट आज कव्हर केले, साईज रिडक्शन अँड साईज सेपरेशन. अजून साईज सेपरेशनचा आपण आज इंट्रोडक्शन पार्ट घेतलाय. नेक्स्ट लेक्चरला आपण त्याचं इन डिटेल बघूयात. देन आपलं कोणतं राहिलं, मिक्सिंग, फिल्ट्रेशन, ड्रायिंग अँड एक्स्ट्रॅक्शन. हे 4 पॉइंट राहिले. ओके. देन गिव्ह मी अ रोल कॉल. रोल नंबर 1. प्रेझेंट. 2. Present. 3. प्रेझेंट. 4. Present, ma'am. 5. Roll number 5 absent. 6. Present, ma'am. 7. Present, ma'am. 8. Present, ma'am. 9. Present, ma'am. Present, ma'am. 11. Present, ma'am. 12. Present. 13. 13 absent. 14. 14 absent. 15. Present, ma'am. Present. 17. Present. 18. Present. 19. Present. 20. Present. 21. 21. 22. प्रेझेंट. 23. Present, ma'am. 24. Present. 25. 25 absent. 26. 26. 26 absent. 27. 27. 27 absent. 28. Present. 29. 29 absent. 29. 30. 30 absent. 31. Present, ma'am. 32. Present, ma'am. 33. प्रेझेंट. 34. 34 absent. 35. Present, ma'am. 36. Present, ma'am. 37. Present, ma'am. 38. 38. 38 absent. 39. Present. 40. 41. Present, ma'am. 40 present. 42. Absent. 43. 43 absent. 44. 44 absent. 45. Present, ma'am. 46. 47. 47. 47 absent. 48. Present, ma'am. 49. Present, ma'am. 50. प्रेझेंट मॅम. 51. Present. 52. Present, ma'am. 53. Present, ma'am. 54.
54 absent, 55, 56, 54, 55 absent, 56, Present, ma'am. 57, 57, absent, 58, Present, ma'am. 59, Present, ma'am. 60, Present, ma'am. 61, 61 absent, 62, 62, absent, 63, Present, ma'am. 64, Present, ma'am. 65, 65, 65 absent, 66, Present. 7, Present. 68. Present. Okay. Absent roll number बघा 5, 13, 14, 21, 25, 26, 27, 29, 30, 34, 38, 42, 43, 44, 47, 40, 54, 55, 57, 61, 62, 65. अजून कोणी आहे? 61 present. 25. 30 present. 40. 61 ma'am. 48 कोण? Hello, ma'am. हा बोला. 42 present. का हो कुठे होतात सगळेजण एवढे? अजून कोण? 30 present, ma'am. Hello, ma'am. 40 और 14? 42 present, ma'am. Range problem होता. ओके. 25 madam. 30 present, ma'am. ठीक आहे. अजून Three एकदा बघा रोल नंबर 5, 13, 14, 21, 26, 27, 29, 34, 38, 43, 44, 47, 55, 57, 62, 65. आता कोणी आहे? ओके.